आज ही कामाची पोच पावती म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतःही आज जे 17-18 गाव आहेत आपले, खरंच एकदा फिरून बघा की आपले नामदार दिलीप वळसे पाटलांच्या मार्फत मानसिंग पाटलांनी म्हणजे खूप सारे कामं केलेले आहेत. म्हणजे कोणत्याही पदावर नसताना, म्हणजे ते फक्त शिरूर आंबेगाव विधानसभा याचे अध्यक्ष असताना त्यांनी एवढे चांगले कामं केलेले आहेत की प्रत्येक गावामध्ये केलं. म्हणजे असं नाही की बाबा ते फक्त शासकीय कामातनच, त्यांनी ते स्वतः मार्फतही केलेले काम आहेत. आणि कोणतीही म्हणजे आपण काय म्हणतो की त्याच्यातून कोणता लाभ फायदा तोटा न बघता केलेले काम आहेत ते. त्याच्यामुळे मायबाप जनता तेवढी माझ्या अंदाजे विचार करणारी तर आहे ना, तर मग ती नक्कीच उभे राहील. वहिनी, खरं तर आपल्या या भागामध्ये बिबट्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. आपण पाहतो की हल्ली काही मागच्या 1 वर्षभराच्या कालावधीत आपण बघतोय की अनेक अशा घटना घडल्या की पोटचा गोळा डोळ्यात देखत बिबट्या घेऊन गेलाय आणि तो आक्रोश आपण पाहिलेला आहे. याच्यावरती उपाययोजना म्हणून काय पुढचं पाऊल असेल? याच्यावर उपाययोजना म्हणून आत्ताच म्हणजे अगदी महिन्यापूर्वीच आपण ज्या रात्रीच्या म्हणजे दिवसभर लाईट नसायची काही भागांना, तर त्यामुळे रात्रीचं शेतीतलं पाणी वगैरे धरणं म्हणा किंवा ते भरणं वगैरे असतात, ते करण्यासाठी लोक म्हणजे काय म्हणता येईल, एक प्रकारचं जीवावर उद्धार होऊनच ते लोक शेतकरी त्यांना करावंच लागतं ते. कारण पीक जर हातातून गेलं तर त्याच्यात नाही काही मिळत नाही म्हणून. तर कानूर मेसाई असेल, शस्ताबाद असेल, नंतर मोराची चिंचोली असेल, तिथं आता दिवसा लाईट चालू केली आपण. तर त्यामुळं तो एक फायदा शेतकरी वर्गाला झालाय, म्हणजे बिबट्यापासून हे होण्यासाठी. नंतर जिथे असं वाटतं की बाबा लगेच तिथे पिंजरा वगैरे बसवण्यात येतो आणि अजूनही काय त्याच्यावर उपाययोजना काढता येईल त्याकडे आपणच काय, पण आपले नामदार दिलीप वळसे पाटील यांनी खूप म्हणजे हे केलेलं आहे, म्हणजे मार्ग काढण्याचा प्रयत्न केलाय.